मोठ्याचं पाहिल्याच्या नंतर पोट दुखते त्याच्यासारखा हरामखोर जगात कोणी नाही. श्रीमंत ते माणसं असतात बरं का, ज्यांना दुसऱ्याची विद्वत्ता सहन होती आणि दुसऱ्याची श्रीमंती सहन होती, तो जगातला एक नंबरचा श्रीमंत आहे. ज्याला दुसऱ्याची श्रीमंती आणि विद्वत्ता सहन होत नाही, तो जगातला एक नंबरचा भिकारी नाही, भिकार चोटे. विडाला कल्पना करा, कल्याण दादा फिरत असताना तुमच्या एक लक्षात आलं असेल, भिकारी परवडे, भिकारी खूप परवडते. काय नाही, ते तुम्हाला 10-5 रुपये मागते, पण भिकार चोट मायबापाला पण परवडत नाही. विडाला असो, पैशानी भौतिक गरजा आपण गादी घेऊ शकतो. किती लाखाची गादी म्हणलं तुम्हाला? 46 लाखाची. पण 40-45 रुपयाच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपच येत नव्हती. काय करतो, गादी अंगावर घेऊन फुकून घेतो मला. 46 लाखाची गादी, तुला पसाभर गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येत नाही, दुसरी म्हणतो कसला. पैशाने वाडा बांधू शकतात, मोठा वाडा बांधलाय का माणसाला. त्या वास्तुशांतीचा साक्षीदार मी आहे. 28-29 दिवशी त्या माणसाला घराच्या बाहेर काढावं लागलं. 1.5 कोटीचं घर होतं. बांधतात घर, सुखदेव तुमच्या हातात येते घर. नाही नाही नाही, या सर्व गोष्टी तुम्ही पैशाने विकत घेताल. सुख नाही, समाधान नाही. हे फक्त देवाकडेच आहे, हे फक्त संतांकडेच आहे. या 2 लोकांच्या व्यतिरिक्त जगात सुखाचा कारखाना कोणाकडेच नाही. बहुपायी सुख वसे हे चिठाई, बहुपायी संताच्या, किंवा पाहता श्रीमुख गोविंदाचे, याच्या व्यतिरिक्त सुख नाही. तुम्ही किती पैशावाला माणूस पहा, त्याचं मुख त्याच्यानंतर सुख कसं प्राप्त होईल आपल्याला? नाही नाही होऊ शकत, नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. पैशावाल्यांचे चेहरे पाहिल्यावर जर सुख प्राप्त झालं असतं तर मोठमोठ्या दुकानदाराच्या पुढून गरीब फिरले असते, नुसते पाहतच राहिले असते. त्याला यायला बघितलं आपलं बरोबर, असं नसतं नसतं. उलट सांग का तुम्हाला, उलट मोठाली झाडं बारकाल्या झाडाला मोठं होऊ देत नाही. कधीच वाढत नाही. झाडाखालचं सोयाबीन वाढत नाही, पण बेटा त्याला शेंगच लागत नाही. झाडाखालचा ऊस वाढत नाही, पण पेरे वाढतच नाही. झाडाखालचा कापूस वाढत नाही, पण कैरी लागतच नाही. असं काही नसतं. मोठ्यांकडे गेल्याच्या नंतर फक्त मोठ्यांच्या विचारात ताकद असते. याचा असा विप्रयास करायचा नाही की बाळू महाराजांनी मोठ्यांचा तिरस्कार केला. माणसं कुठे कुठे मुंड्या लावायला भारी झाली. परीक्षा वकिलाच्या गेल्या नाही, पण लय शहाणे, अतिशहाणे. वा वा वा. जसे वकील नावाचं क्षेत्र त्याच्या बापापासून सुरू झालं. विडाला सुख फक्त देवांकडे आणि सुख संतांकडे. देवाकडे संतांकडच्या सुखाचं वर्णन नाही गिरगावच्या बाळूला करता. का? कारण संतांनी देवाला सुद्धा सुख दिले. मनवणी सेवा करी त्यांची, देवा मनवली सेवा करी त्यांची, किंवा या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देवाला सुद्धा सुख द्यायची ताकद संत देते, आपल्याला का देणार नाही? देवाकडे सुद्धा ती ताकद आहे. पाहता श्रीमुख गोविंदाचे बोलेला बंध, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा नामयज्ञ, अन्नदानाचा यज्ञ, नामस्मरणाचा यज्ञ. ज्या सप्ताहात विना आहे तिथे नामचिंतन आहे. फक्त विनेकऱ्यानं रामकृष्णाने म्हणलं पाहिजे. ते जर गळ्यात विना घेऊन तंबाखू चोळीत असेल तर त्याला कोणतं पाप टाकावं हे देवाला कळणार नाही,
आणि त्याच्या गळ्यात इना देणाऱ्या गावाला सुद्धा अर्ध पाप आहे. विठाला अखंड हरिनाम सप्ताह, त्याच सप्ताहात नाव टाकता येतं ज्याच्यात विना पहारा असतो. रात्रंदिवस रामकृष्ण हरिनाम नामचिंतन आहे. नाना प्रकारच्या वक्त्यांची कीर्तन आहेत, विद्वान लोकांची. परमश्रद्धेय या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं गोड सरत्न, जुनाट मंदिरं झाल्याच्या नंतर किंवा जिथं मंदिर नाही असं मंदिराची निर्मिती करणारे, मंदिराची उभारणी करणारे आणि या विश्वामध्ये गौ मातेची सेवा करणारे आदरणीय पाचपूर बाबांचं सुद्धा नाव पाहिलं. दादा मी त्यांचा आदर्श घेऊनच गोशाळा काढली, अजून सुरू करायची राहिली. बांधकाम बऱ्यापैकी झालं खूप. म्हणजे मी याच्याकरता सांगतोय, तुम्हाला वरील नाही मागणार, मला भरपूर गठुडे दिलीत लोकांनी कीर्तनाची. पण असं शेतीचं चाललं असं पाय वाकीवाद एक त्याच्यामुळं काय तर मी फक्त तुमचे मला आशीर्वाद असावा की माझ्या हाताने सेवा घडावी. पाचपूर बाबांचा आदर्श घेतला, म्हणलं वा प्रमुखांची सेवा करावी. अशा नाना प्रकारच्या विद्वान महात्म्यांचं तुम्ही चिंतन ऐकलं म्हणजे ज्ञानयज्ञ आहे, इना उभा आहे म्हणजे नामयज्ञ, आणि रोजची रोज पंक्ती येत अन्नदान आहे. त्याच्याकरता अन्नदानाचा सुद्धा यज्ञ आणि परम पावन यज्ञ. अन्नदानाचा यज्ञ कधी ठरवू शकतो माहिती का तुम्हाला? पंक्तीला बसल्याच्या नंतर त्याला उठवायचं नाही, त्या अन्नदानाला यज्ञ म्हणतात. तुला पत्रिका होती का असा जर विचारित असेल आणि त्याला 5 कोटीची जरी पंगत केली असेल तर ते अन्नदान होऊ शकत नाही. भगवान राजुरेश्वराची कृपा, शिवशंकरांची कृपा, अशा परमपावन देवादिदेव भगवंताचा अधिष्ठान ग्रामदैवत मारुतीला सुंदरसं मंदिर आहे. अशी मंदिरं व्हायला पाहिजे. कारण हे मंदिरं बिंडकी असतात. हजारो वर्ष या मंदिराला आयुष्य असतं. आपण मिठाचं मंदिर करतो, त्याला कालांतरानं मर्यादा असते. हे अमर्यादित मंदिर आहे. गावकऱ्यांनी मोठ्या श्रद्धेने केली. मला वाटते कलशाचा कार्यक्रम राहिला, एका मातोश्रीने 51,000 रुपये दिलेत. मगाचं वक्ती काय खोटं बोलतो मी? धनवंता लागी सर्व मान्यता आहे. पैसा जर चांगल्या ठिकाणी खर्चला तर मान्यता आहेच नाही. आमच्या मित्राचा मुलगा, त्याचा बाप चांगला आहे, पोरगा हराम खोललेलं बरोबर. माझ्याकडे वेळेस होतं साखरेच्या पोत्यात मुंगळे घुसत असं त्याला नाहीलाच असतो. आणि मग साखरेच्या पोत्यात गेलेला मुंगळा दादा किती साखर खाईन, संडासला किती बऱ्या जाईल त्याला, कारण खाल लिमिट नाही, संडासला लिमिट नाही, असं असतं. बाप चांगला होता म्हणून तर मी त्याला मित्र केलं. तर मी भगीरथ मित्र कशाला एका माझ्या गोळ्या संपल्या तर कोणाला मित्र म्हणायला. चांगला बाप होता विचारायचा. पण बापाने प्रॉपर्टी कमी दिली, 60-70 लाख रुपये मलेशियात वाढदिवसाला खर्च केले. काय तिथे का महादेवाचं मंदिर होतं का, पांडुरंगाचं मंदिर होतं का, जगदंबेचं मंदिर होतं का, गणपतीचं मंदिर होतं. काय केलं आपण, त्याला काय केलं हे विचारल्याच्या नंतर त्याच्यातल्या पापातले 2-3% आपण पण वाटी केली असतो. म्हणून नादायक गोष्ट ऐकायची नाही. वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका. महात्मा गांधीजींचे 3 बंदर बनायचे. बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत बोलो. काय करायचं? पंचकाचं ऐकू. मला सांगा, त्यानं किती जरी लाख रुपये, एखादा कोटी जरी खर्चिले असते तरी त्याला मोठे पण नाही म्हणता येत, त्याला श्रीमंत म्हणता येत नाही. तो आरामखोरपण आहे, तो हलकटपण आहे. तुमच्याकडे तूप फार झाला असेल ना, इका इकायची लाज वाटत असेल तर वाटा, इकायची लाज वाटत असेल तर वानवा द्या ना कोणाला. आणि तुम्हाला आवडतच नसेल दुसऱ्यानं तूप खाल्ल्याचं तारणीत टाका ना. पण एक जणांना वाळूट टाकलं, वाळूट वाळूट वाळूट, पहा किती बंदिरी आवला. अशा पण आवला देत बरं का, अशा पण आवला. ते पुण्य होऊ शकत नाही. काही नियम असते, तर नियम असते. देवानं आपल्याकडे श्रीमंती, अहो म्हणायचं कोणाला श्रीमंत, म्हणायला कोणाला विद्वान. ज्यानं फार गाडीभर पुस्तकं वाचून एखादं मोठं शैक्षणिक पद कमवलं म्हणजे तो विद्वान असतो का? नाही. भरपूर पैसे थप्प्याची थप्पे लावल्या म्हणजे तो श्रीमंत असतो का? नाही. श्रीमंत आणि विद्वान 2 लोकांना म्हणत असतात. विश्वाच्या मालकानं दिलेल्या बुद्धीचा वापर जगातली स्त्री पाहत असताना करायचा, तो विद्वान माझा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन,
अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहून आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. फार पुस्तकं वाचिले, पदाला म्हणायचं विद्वान. बापानं जिच्याशी लग्न लावून दिलं ती जर स्त्री सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणे. पराविया नारी रखुमाये समान. मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला जर रुखमाई म्हणत असेल पत्नी सोडून तर त्याला म्हणायचं विद्वान. त्याला म्हणायचं विद्वान. नीतीचं सूत्र ज्याच्या लक्षात येते, अर्थ कुठं खर्चावा कुठं खर्चू नये हे ज्याला कळतंय त्याला श्रीमंत म्हणतात, बाकीचे नाही. हे बाकीचे असं समजायचे कमी पाण्यातले मासे, पाणी का वाटलं कधी मरते, या का बगळे घेऊन जातील त्याचा मिळत नसतो. विडाला राहीबाई काळोबा सपाटे, जालिंदर बाबासाहेब सपाटे यांच्या मावशी यांच्याकडून मारुती मंदिर शिखरास 51,000 रुपये रोख रुपये. त्या आदरणीय राईबाई मातोश्रींना कोटी कोटी धन्यवाद. महाराज, या देशात सर्वात मोठं वारकरी संप्रदायातलं गोड व्यक्तिमत्व कोण असेल तर ते मारुती राय. आणि पुरावा घ्या, पैठणच्या मालकाने पुरावा. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. अशा मारुतीरायाच्या कळसाच्या कार्यक्रमाकरता, शिखराच्या कार्यक्रमाकरता राईबाई मातोश्रींनी घोडसा 51,000चा धनादेश दिला. त्यांना सर्व गावकऱ्यांच्या वतीने, आम्हा वारकऱ्यांच्या वतीने आणि विशेष करून माझ्या पण वतीने त्यांना कोटी कोटी धन्यवाद. महाराज, ज्याचं शिखर पाहिल्याच्या नंतर 2 ठिकाणचा दिवा गोड चालत असतो, इथला आणि इथल्या लेकीच्या गावात दिल्या तिथला. तो विश्वातला देव कोण असेल तर तो मारुतीराय आहे. इतकी मोठी ताकद आहे त्याची. असं बऱ्यापैकी सात्विक सदाचारी पुण्यशील गाव आहे. एरवी सप्ताहाच्या व्यतिरिक्त सुद्धा फारसे सुंदरसे कार्यक्रम होत असतात. मागे दादा तुमच्याकडे मी श्राद्धांच्या कार्यक्रमाला आलतो, त्यावेळेला नुकतंच लॉकडाऊन आटपत आलेलं होतं, त्यावेळेला सुद्धा येण्याचा योग आला. आजही प्रसादाचं कीर्तन माझ्यासारख्या सर्वसामान्य छोट्याशा आज्ञानी गिरगावकराकडे आले. माझं अहोभाग्य. त्या कीर्तनाचे यजमान आदरणीय कल्याण दादाच आहे, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते मंडळी, बऱ्यापैकी तुमच्या क्षेत्रातले खूपशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आणि आध्यात्मिक क्षेत्रातले, वारकरी क्षेत्रातले सुद्धा बऱ्यापैकी आले. शेतकरी राजा सुद्धा या ठिकाणी आला. शैक्षणिक असतील, व्यापारी असतील, आदी करून सर्व क्षेत्रातल्या पुरुष, आबाल, वृद्ध, मायमावल्या सर्वांना मनपूर्वक प्रणाम करतो. समजवाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणारे, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या गोड अभंगाला सुरेल असा स्वर देणारे हे दिव्य तेजस्वी माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचे साधक, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या दंडोबादी करून सर्वांना प्रणाम करतो. दोन्ही मृदंगाचार्य बसवण्याचं एकच कारण होतं की मी खाली बसणार होतो. जागा थोडी खालीवरी असल्यामुळे सगळ्यांना दिसतंय म्हणून तुम्हाला खाली बसले, याबद्दल क्षमा असेल. विडाला पत्रिकेवरच्या फोटोनुसार तुम्ही गावातलेच. या ग्रामदेवतेची, या मारुतीरायाची कृपा तुमच्यावर झाली. मृदंग क्षेत्रामध्ये नाव कविलं, ग्रामदेवतेची कृपा असते. बाळा किती जरी वाचिले असेल, किती पुस्तकं वाचिले असतील, महाराष्ट्रात फिरत असेल, 2 आशीर्वाद, एक बापदाद्याचा आशीर्वाद आहे आणि मला दुसरा ग्रामदेवतेचा आशीर्वाद आहे. तुम्ही मृदंग क्षेत्रात सपाटे महाराज मोठे झाले, तुमच्या बापदाद्यांचा आशीर्वाद आणि मारुतीरायाचा आशीर्वाद. आता काय लय लोक डिजिटल बोर्ड छापालेत, कोण भूत पाहलं दादा त्याच्याकडे, कोण पाहत. चला, उपस्थित महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. या बंधवावर येतो दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाची.
त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. काय रूपात ताकद असेल होत्या, कसलं रूप असेल ते, काय रूप असेल, काय रूप असेल. काशवीच्या पिलांना आईच्या रूपातून, तिच्या डोळ्यातून, तिच्या चेहऱ्यातून जेवायला मिळते. काशवी तिच्या पिलांनी तिच्याकडे पाहिल्याबरोबर नवे अंग संग भेटली. काशवीच्या पिलाला आईला खेटायची गरज नाही, कारण तिला स्तन नसते. आईला स्पर्श करायची गरज नाही. काशवीचं पिलू फिरून 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 पाण्यात पोहून पोहून आलं, भूक लागली, आईच्या डोळ्यात बघितलं की त्याचं पोट भरत आहे. काशवीच्या चेहऱ्यात, तिच्या डोळ्यात ताकद आहे, पण कोणासाठी? तिच्या पिलांसाठी, तिच्या पिलांसाठी. बाकीच्या अशा जगात बऱ्या काही अजून काही गोष्टी असतील, पण त्या ठराविक एका व्यक्तीसाठी असतात. तसं नाही. या विटेवरच्या मालकाचं, या गोविंद प्रभूचं जे मुख आहे, भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं जे मुख आहे, याच्यासाठी जातीचा प्रबंध नाही. ब्राह्मणे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं काही सांगितलं नाही. महाराज त्याचं नाव घेण्यासाठी चांडाळ जरी असला तरी अधिकार. याच्या पलीकडे एक सांगू का? आधी करून वेश्या, आधी करून वेश्या. वेश्येला सुद्धा त्याचं भजन करायचा अधिकार आहे. वेश्येला सुद्धा त्याचा चेहरा पाहण्याचा, त्याच्या दर्शनाचा अधिकार आहे. बाकीच्यांनी कशाला डोकं लावायचं? काही काही एखाद्या अशा ब्रेक लाईनर उघडलेल्या गाडीत बसले होती, वेळेत थांबत नसते, जिथं थांबायची तिथे थांबत नसते. असे काही काहीची डोक्याची ब्रेक लाईनर उघडलेली मेंदूची. आशेच्या नादी लागून जे काल परवा परमार्थ आले का पांचट माणूस, त्याला काय भजनाचा अधिकार आहे? तुला बोलायची काय लायकी गाढवा? तुला फक्त शेपूटच नाही, तुझी लायकी आहे का भजन दुसऱ्याला करायचं नाही अधिकार म्हणण्याची? 35च्या आतल्या पोरांना सांगतो, टोलनाक्या टाळ्या वाजते ती कोणी बनतात? तृतीय पंथातले. किती सन्मान करता तुम्ही त्यांचा, किती आदर करता त्यांचा. आपल्या कुळात जन्माला आला तर आनंद वाटेल, घरात जन्माला आला तर आनंद वाटेल, पाहुण्यात जन्माला आला तर आनंद वाटेल. त्यांनी जर सांगितलं मी आमक्याचा मेव नाही तर आनंद वाटेल? नाही. हा तुम्हाला नाही वाटायचा, हा मला नाही वाटायचा. कारण आपल्या अंतःकरणामध्ये एक विषयाची डब्बी आहे. आपल्या अंतःकरणात एक विषयाचं फोल्डर आहे, विषयाची डब्बी आहे. कारण आपण आपल्या मनानुसार पाहतो, मला हे आवडत नाही, ते आवडत नाही. पण पंढरपुरातल्या मालकाकडे कोणाकडेच बघत असताना अंतःकरणात पाहत नाही. कारण त्याला सुद्धा भजन करण्याचा अधिकार आहे. कारण आम्ही किती जरी कीर्तन कुरकुरू बोंबललोत ना, तर आमचं गाथ्यात नाव येणार नाही. आमचं गाथ्यात नाव नाही, त्यांचं गाथ्यात नाव. कानोपात्रा खोदू पिंडारी गोदादू, कानोपात्रा खोदू पिंडारी गोदादू, भजनिया भेदू हरीचे पाय, भजनिया भेदू हरीचे पाय, भजनिया भेदू हरीचे पाय. वा महाराज, मला सांगायचंय की विटेवरच्या मालकाचं भजन करण्यासाठी, त्याचं दर्शन करण्यासाठी, त्याचा पवित्र चेहरा पाहण्यासाठी जातीचा प्रबंध नाही, गरिबी श्रीमंतीचा प्रबंध नाही, प्रांताचा प्रबंध नाही, काही नाही, काही नाही. कोणी जात सगळाची ते डोलियाची भूक